धर्म जो हृदयामध्येच आपण धारण करतो. डोळे मिटून शांत होऊन तुम्ही अंतर्मुख होऊन शांत चित्त बसल्यानंतर हृदयाच्या गाभाऱ्यात ज्याला आपण पाहू शकतो त्याचं नाव धर्म. आणि जिथं गेल्यानंतर युद्धच करावं लागणार नाही, केवळ कल्याणमय राज्य असेल. अरे वा. मोस्ट आयडियल नेशन दॅट इज अयोध्या. वा. कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षो सपदि परपदं प्राप्तये प्रस्थितस्य कल्याणानां निधानं विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनो सज्जनानां बीजं धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम कल्याणानां निधानं. संस्कृतमध्ये रामायण असो, महाभारत असो, भगवद्गीता असो, कोणत्याही महाकाव्याचं, स्तोत्राचं, अगर कोणत्याही रचनेचं, गद्याचं अगर पद्याचं प्रारंभ मंगलानंच होतो. मंगलादिनी मंगलमध्यानी मंगलपद्यानी अशी मंगल प्रारंभ, मंगलमध्य आणि मंगलांत अशी कोणत्याही रचनेची शुभारंभ असतो. त्याप्रमाणे हनुमान नाटक म्हणून नाटक हनुमंताचं, रामाच्या दासाचं, पण त्याचं मंगल आत्ता मी जे ऐकवलं, कल्याणानाम निधानम, साऱ्या जगातल्या कल्याणांचा साठा रामनाम. सगळ्या कलीमधल्या मलाचं म्हणजे पापाचा नाश करणं, मंथन करणं रामनाम. पवित्रातलं पवित्र, पावनम पावनानाम रामनाम. आणि तुम्ही परपद प्राप्तीसाठी म्हणजे मोक्षाची वाटचाल करीत असताना तुम्हाला थकवा आला तर वाटेत चिजोरी काय तोंडात टाकायला, रामनाम. राम. तेव्हा कवी वाल्मिकीसारखांना, थोरांना जेव्हा दमायला झालं वाल्मिकी रामायण हजारो श्लोकांचं करताना, तेव्हा त्यांना वाटे माइलिंग स्टोन म्हणतो टेकायचा, तो कोणता, तर रामनाम. सगळ्या धर्मवृक्षांच्या बीजाचं नाव रामनाम. असंही रामनाम कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मुमुक्षोः सपदि परपद प्राप्तये. परलोकाला जाताना दमायला होतं आहे का, रामनाम घ्या. सगळ्या महाकाव्यांचं वाल्मिकीच्या शुभारंभ या रामनामानं. आणि आपल्या धर्ममहावृक्षाचं मूळ बीज, ज्यातून जागतिक विस्ताराचा, धर्माचा, साम्राज्याचा पसारा निर्माण झाला, त्या सगळ्याचं मूळ आहे फक्त श्रीराम, जय राम, जय जय राम, यातला श्रीराम. नमस्कार पंडितजी. तर आज काय बोलतायवर आपल्याबरोबर आहेत पंडित जी वसंत अनंत गाडगे. तर काय बोलतायवर आल्याबद्दल धन्यवाद. या पॉडकास्टचं हा आजचा आपला टॉपिकच आहे की संस्कृत आणि राम सब्जेक्टवर आपलं आहे. तर पहिलं तर तुमचं स्वागत आहे पंडितजी. तर पंडितजी, आपलं आता आमच्या व्ह्युअर्ससाठी मी सांगतो, पंडितजींचं वय वर्ष आहे 94 अँड रनिंग. आणि या काळामध्ये आपण जर्नलिस्ट आहात, आपण फोटोग्राफर आहात, आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भरपूर काम केलेलं आहे. आपण प्रिंटिंग, आपली प्रेस आहे, आपलं मॅगझिन आहे, संस्कृत मॅगझिन आहे. तर आमच्या व्ह्युअर्ससाठी थोडा आपल्या या काळाची थोडीशी आम्हाला एक थोडक्यात जर सांगितलं की अगदी सुरुवात कशी झाली
आणि कसं हा तुम्ही एक परिपूर्णपणे हा प्रवास केला आहे. जर हे आमच्या व्ह्युअर्ससाठी सांगितलं तर आम्हाला फार प्रेरणादायक होईल ते आमच्यासाठी. माझा जन्म कोल्हापूरचा. करवीर निवासिनी महालक्ष्मी माझी इष्टदेवता. कपिल तीर्थ नावाचं क्षेत्र कोल्हापुरात आहे. त्या कपिलेश्वराच्या मंदिरात माझा जन्म झाला. 8 सप्टेंबर 1930 भाद्रपद पौर्णिमा. आणि त्या दिवशी माझा जन्म झाला, ज्या दिवशी भागवत सप्ताहाची समाप्ती होते. गणेशोत्सवाची समाप्ती होते. आजल्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे. वडिलांचं नाव माझ्या अनंत आहे आणि माझं नाव त्यांनी वसंत. हे वसंत ऋतूतल्या चैत्र वैशाखाच्या ऋतूचं नाव आहे. तिचा जन्म झाला. पण दुर्दैवानं माझी आई 5 वर्षाचा असताना मला ज्या वेळेला मरण म्हणजे काय समजत नव्हतं, अशा काळात आई देवाघरी गेली म्हटल्यावर मी एका डोंगराकडं नजर लावून बसायचं. केव्हा तरी येताना दिसेल, आमच्या आठवण येईल, त्याला येईल केव्हा तरी. असे आम्ही अनेक दिवस वाट पाहत ज्या काळात बसत होतो, अशा वयात माझी आई गेली. परंतु नंतर वडिलांनी आमच्या सापत्नामातीने आणि सगळ्यांनी आम्हाला इतकं सांभाळलं. 10व्या वर्षी मला गायत्रीचं संस्कार म्हणजे मुंज झाली. गुरुकुलामध्ये 5 घरी माधुकरी मागून निम्मी माधुकरी संध्याकाळचा झाकून ठेवायची आणि निम्मी माधुकरी खाऊन गुरुकुलात जायचं. असा माझा वेदाभ्यास 4 वर्ष झाला. वि. स. खांडेकरासारख्या थोर लेखकाचा पहाटेच्या वेळी ज्ञानोबांना जसा सत्यानंद बाबा लेखकू झाला, तसं मी त्यांचा लेखकू म्हणून काम केलं. आणि ते करत असताना एकदम योग आला आणि मी सिंधू तीरावर असलेली कराची नगरी, त्यावेळी मुंबई इलाख्यात होती, महाराष्ट्र राज्य नव्हतं. मी एकदम बोटीत बसून 3 रात्री प्रवास करून 19 रुपये बोटीचं तिकीट होतं. अर्धं तिकीट 9.5 रुपये होतं. अर्ध्या तिकिटात मी 3 रात्री प्रवास करून कराची गाठली. तिथं मी शाळेत मराठा हायस्कूल, शिवाजी मराठा हायस्कूल, नारायण जगन्नाथ वैद्य हायस्कूल अशा 3 मराठी माध्यमाच्या शाळा सिंध सरकारनेही चालवली होती. नारायण जगन्नाथ वैद्य नावाचा त्यावेळचा लोकप्रिय शिक्षक 1923 सालातला, त्याचं सरकारने स्मारक केलं होतं. NJV हायस्कूल नारायण जगन्नाथ वैद्य. आज पाकिस्ताननं ते नाव कायम ठेवलेलं आहे. त्यांचाच सुपुत्र पुण्यात मारला गेलेला सरसेनापती अरुणकुमार वैद्य. अच्छा. त्या कराचीत मी शाळेत नाव घालून शिक्षण चालू केलं. त्या कराचीत 50,000 मराठी वस्तीला पुरोहितच करणारा कोणी एक म्हातारे बुवा होते. ते रामरक्षा म्हणून लग्नही लावायचे, रामरक्षा म्हणून श्राद्धही करायचे. त्यांचं भांडवल फक्त रामरक्षा आणि लोक करून घ्यायचे. पण मी गुरुकुलात सगळं शिक्षण घेऊन गेल्यामुळं 50,000 वस्तीचं पौरोहित्य मला कराची शहरात करायला. मी पाकिस्तान झालं. वर्गात आम्हाला सगळ्यांना 1 दिवस आधी झाला आहे आपल्या 14 ऑगस्टला आदेश आला सरकारचा, राष्ट्रगीत पाकचं तयार नाही आहे. सारे जहाँ से अच्छा पाकिस्तान हमारा म्हणा. अरे बापरे. आम्हाला जे काय खाऊ बिस्किट आणि गोड चॉकलेट वाटले ते आम्ही बुटाखाली तुडवले आणि आम्ही पाकिस्तान हमारा म्हणणार नाही म्हणून आम्ही घोषणा केल्या, हिंदुस्तान हमारा, भारत माता की जय, वंदे मातरम. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि कराची सोडून येताना शेजारपर्यंत जेव्हा हिंदू वेचून हत्या व्हायला लागली, तेव्हा माझ्या भाऊजाईला कड्यावरती लहान मूल घेऊन बोटीवर मी पोचवायला गेलो. तिथं माझा चुलत भाऊ म्हणाला, वसंता सगळ्या बायका रडतायत, आत जात आहेत, पुरुष आम्ही सगळे परत जाणार. घरटी 1-1 तिकीट बाईला फक्त मिळालं होतं. तेव्हा तू डोक्यावर बोजा घे, ट्रंक बळकटी, ते आत ठेवून येतो म्हणून सांग. ही कडेवर मूल घेऊन बाई कसं जाणार? आत दडून बाईस आणि मुंबई गाठ. तेव्हा मी तिकिटाशिवाय आत जाऊन तो बोजा ठेवून दडून बसलो. रात्रीपर्यंत बोट सुटलीच नाही. बापरे. सुटते का बुडवतायत अशी काळजी होती. रात्री बोट सुटली. सकाळी मला विदाऊट तिकीट पकडल्यानंतर म्हटलं तिकीट कुठेतरी पडलं माझ्या हातून.
मग अर्ध्या तिकिटाचे 10 रुपये द्या, मी दिले. हां. आणि 3 रात्रीच्या ऐवजी ती कार्गो बोट होती, माल वाहतूक, प्रवासी बोट नाही. बापरे. तर त्या मालवाहू नौकेत हां. 1000 पोती मूग होता आफ्रिकेतला आणलेला. हां. तो कांडला बंदरात गुजरातच्या हां. सागर तीरावर उतरला. हं. त्याकरता 2 रात्री आणखी गेल्या. आम्ही उड्या म्हटलं चला 10 रुपयात आपल्याला अर्ध्या तिकिटात 5 दिवस 5 रात्री राहायला मिळालं बोटीत. मुंबई गाठली. मूळ गाव आमच्या वडिलांचं वेंगुर्ला, त्या ठिकाणी गेलो हं. भाऊजेला घेऊन. तिथंच राहून मी मॅट्रिकची परीक्षा पुरी केली 49मध्ये. हं. पण परीक्षा जवळ आली आणि नमस्ते सदा वत्सले म्हणून आम्ही संघाच्या शाखेत प्रार्थना म्हटली. हं. संघावर बंदी आली होती. हो. अटक करून मला हिंडलगा जेलमध्ये 3 वर्षाच्या शिक्षेकरता ठेवलं होतं. हं. पण मोरारजीभाई मुख्यमंत्री होते मुंबई राज्याचे. त्यांनी सांगितलं ते विद्यार्थी पळून गेलेत दप्तरं घेऊन, त्यांना शिक्षा माफ करून सोडून द्या, परीक्षेला बसवलेत. म्हणून माझी सुटका झाली 3 महिन्यात. आणि मी कोल्हापूर केंद्रात येऊन परीक्षा दिली आणि पुण्यात आलो. त्याला आता 500 वर्ष होत आली. बापरे. तिथून माझं जीवन पुण्यातलं चालू झालं. हां. पुण्यात येऊन मी संस्कृतचा पदवीपर्यंतचा अभ्यास केला. हं. 1 वर्ष संस्कृतसाठी देऊन मुंबई जिल्हा आणि मराठवाड्याचे 5 जिल्हे निजामाच्या, हां. सांगली आणि कोल्हापूर हे 2 जिल्हे, हो. अशा 5-7 जिल्ह्यातून संस्कृत प्रचार 1 वर्षभर केला विना वेतन. हं. फक्त मला एस टीचं जायला यायचं, हं. भाडं मिळायचं आणि टिळक विद्यापीठाचा प्रचारक. हं. त्यातच माझा भाग्योदय असा झाला. 51 साली मी शिकत असताना गुरुकुलात सोमनाथाची प्राणप्रतिष्ठा हो. पहिले राष्ट्रपती राजेंद्र भाऊ यांच्या हस्ते झाली. त्याला स्वयंसेवक म्हणून मी पुण्याहून गेलो हां. आणि पाणी भरून सगळ्या 150 ब्राह्मणांना विहिरीचं पाणी उपसून बायका आणून भरायच्या. हं. तो पाणी पुरवठा कमी पडणार एवढी काळजी घेण्याकरता जलाधिकारी, वॉटर ऑफिसर म्हणून स्वयंसेवकाचं काम चालू केलं. हां. आणि प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला राष्ट्रपती राजेंद्र बाबू, तर्कतीर्थ काका गाडगीळ सेंट्रलला मिनिस्टर होते नेहरूंच्याकडं, कन्हैयालाल मुंशी एक मंत्री होते, अन्नमंत्री. आणि नेहरूंच्या इच्छेविरुद्ध राष्ट्रपतींनी प्राणप्रतिष्ठा केली होती. तिथल्या 5 निवडक मंडळी गाभाऱ्यात मला राहायला मिळालं. आणि स्थिरो भव शाश्वतो भव असं मंत्र म्हणून 11 मे 51ला मला प्राणप्रतिष्ठा करता आली. तिथं मी प्रतिज्ञा केली, आयुष्यात मी आता संस्कृतशिवाय काही करणार नाही. उत्तम श्वासम म्हणजे उत्तम श्वासम संस्कृतम, हो. हेच माझं याच्या पुढचं जीवन असेल. ती प्रतिज्ञा पाळत पाळत आता 94 गाठलं. हं. त्यावेळचं माझं वय 21 होतं. हं. ते 21 ते 94 इतकी वर्ष माझी संस्कृतसाठीच गेली. आणि त्याची 61 साजरी करायला 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी पुण्यात येऊन गेले. अरे वा. ती अशी माझी सगळी वाटचाल आहे. पण मी शिकत असताना हं. सकाळचा बातमीदार म्हणून परुळेकरांच्या बरोबर काम केलं. हं. नानासाहेब परुळेकरांनी मला फ्रीलान्स ज्याला म्हणतात हो. हो. तसा स्टाफवर नव्हे, महिना पगार नाही, हं. राष्ट्रपतीचा, राधाकृष्णनचा असे बडे बडे फोटो काढायचे बॉक्स कॅमेऱ्यावर. हं. एक फ्लॅशचा बल्ब लावायचा, काढून टाकायचा फोटो झाल्यावर. मग 3 रुपये 5 रुपये फोटोचे मिळायचे. हो. फोटो कोणाचे? राष्ट्रपती, राधाकृष्णन वगैरेंचे, हं. पुणे भेटीचे. आणि अशी पत्रकारिता केली. हां. त्याचं मला आता मानधन या वयात शासन माझ्या 1 तारखेला बँकेत माझ्या नावावर जमा करतं. पत्रकारिता म्हणून नानासाहेब परुळेकरांनी मला 52 ते 72 20 वर्ष संस्कृतचा प्रचार करत करत ही बातमीदार म्हणून मी काम केलं आहे. आणि मग स्वतः मी संस्कृत पुण्यात पहिलं पत्र चालू केलं, त्याचं नाव शारदा. आज 65 वर्षाचं आहे. हो. आणि ते केवळ पुण्यात न चालवता दिल्लीला गेलो, अमेरिकेत गेलो, आफ्रिकेत गेलो, इटालीत गेलो आणि जगभर 10 वेळेला दैनिक म्हणून संस्कृतमध्ये लोकांच्या हातात दिलं. क्या बात आहे. शृंगेरी शंकराचार्यांना इतिहासात हां.
100 वर्षात कोणी आलेलं नव्हतं. 67 सालापर्यंत मी शृंगेरी महाराजांना जाऊन पुण्यात यायची विनंती केली. महाराष्ट्रात त्यांचा सगळीकडे संचार केला आणि ते जाताना मला प्रतिनिधी म्हणून नेमून गेले 67 साली. आणि त्याची 25 नाही 50 वर्षे पुरी झाली. त्याबद्दल त्याने मला 1 लक्षाचा गेल्या वर्षी पुरस्कार दिला. तेव्हा मी शृंगेरीसारखं मोठं दैवत मानत नाही. शंकराचार्यासारखा थोर पुरुष भारताला एकत्र ठेवणारा 1200 वर्षापूर्वी वय केवळ 32 हिमालयात त्यांनी समाधी घेतली गोव्यात बसून. ज्ञानोबाने 700 वर्षापूर्वी आळंदीत समाधी घेतली. तेव्हा असं आदर्श जीवन डोळ्यासमोर ठेवून आपल्यालाही असंच केव्हा तरी इच्छामरण ज्यावेळी वाटेल की आता आपण योगमार्गाने देहत्याग करावा, जो माझ्या या आयुष्यातल्या युगात आत्ताचे ऋषी ज्यांना मी म्हणतो विनोबा भावेने इंदिरा गांधीला सांगून तुला गोहत्या करता येत नाही काही ज्यांनी, मी प्रायोपवेशन करून देहत्याग करतो म्हणून त्यांनी स्वतः आपला देहत्याग केला. तो मी आदर्श मानतो आणि संस्कृतचं काम करत करत देह ठेवावा. बापरे, म्हणजे पंडितजी जे तुमचं जो तुमचा ध्यास आहे, जी तुमची प्रबळ शक्ती आहे जी तुमच्यात, ही आजकालच्या आमच्या पिढीत तर याच्या 1% आमच्यात अंश नाही आहे एवढं हे करण्याचं. 101% व्हावे अशी माझी. पण काय काय कसं करावं हे, म्हणजे प्रत्येकाने, म्हणजे जो ध्यास जो तुम्ही प्रत्येकाने एक मंत्र घेतला पाहिजे, मातृदेवो भव म्हणून दररोज आईच्या पाय पडलं पाहिजे. वडिलांचा नंबर दुसरा आहे, आधी नाही. आधी आई. आधी आईच्या पाया पडा. अरे तिने तुम्हाला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवलं, कष्ट घेतले आणि तुम्ही जगात आलं. तेव्हा आईसारखं दैवत नाही. बापांनी लहानाचं मोठं करून तुम्हाला घरात आधी शिकवलं, मग शाळेत घातलं आहे आणि त्यानंतर गुरुजींच्या ताब्यात गेल्यावर मातृदेवो पितृदेवो मग आचार्य देवो. आणि मग जो कोणी तुमच्याकडे माधुकरी मागायला आमच्यासारखा येईल त्याला परत पाठवू नका. एक करुण कथा सांगतो. 5 घरी माधुकरी मागत असताना एका घरी एका दिवशी माधुकरी मागितली. ओम भवते भिक्षांती. अरवळी ऐकून आतल्या आजीबाईंनी मऊ आवाजात कुणाला तरी नातवंडाला सांगितलं, आज बाळांना मूठभर दाणे घाला. आणि खण 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 आमच्या ताटलीत दाणे पडले भाजलेले. चेंज मिळालं म्हणून उड्या मारत दुसऱ्या घरी गेलो आणि तिथं ओम भवते ती म्हणाली, अरे त्या घरी आज माधुकरी मागितलं का? म्हटलं मागितली. दाणे मिळाले. म्हटलं चेंज मिळाला. त्या घरचा मालक गेलाय म्हणाली काल रात्री. त्या माऊलींनी माधुकरीचा घालायचा धर्म सोडला नाही. नवरा गेलेला असून आदल्या रात्री नातवंडानं सांगितलं, बाळाला मूठभर दाणे घाला. तेव्हा ही आपत्ती स्वतःची गिळून धर्मपालन त्या माऊलींचे केलं, तो मी आदर्श मानतो. तुमचं दुःख असलं तरी चेहऱ्यावर आणू नका, ते दडवा. चेहरा प्रसन्न दाखवा. लोकांना दुःख देऊ नका, लोकांना आनंद द्या आणि सतत लोकांकरता काहीतरी करत राहा, त्या माऊलीचा आदर्श ठेवून. खरं असं जीवन जर आपल्याला नवीन समाजाला शिकवायचं असेल तर रामानं सगळी दुःख आपत्ती गिळून, अरे सीता ज्याला दूर नेली रावणाने आणि दिवस काढावे लागले आणि त्यांनी नंतर लक्षात ठेवा आदर्श राम का, रावणाला मारल्यानंतर लक्ष्मणाला मोह झाला की आपण सोन्याची लंका घेऊन तिचं राज्य करावं. त्याला सांगितलं, वेड्या परत चल. अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोच. सोन्याची लंका नको आम्हाला. जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि करियसी. आई आणि जन्मभूमी आपलं राष्ट्र, ही शिकवण आपण रामाची आजच्या पिढीला द्यायला पाहिजे. बरोबर. आईला देव माना, वडिलांना देव म्हणा आणि आता अतिथी जागी राष्ट्रदेव भव म्हणा. राष्ट्रदेव. तेव्हा राष्ट्राला देव मानून तुम्ही राष्ट्रासाठी जे कराल ते खरी परमेश्वराची पूजा आहे. तेव्हा राष्ट्रदेव प्रत्येकाच्या अंतःकरणात रामाच्या रूपाने स्थापन करणं हे आजच्या
शैक्षणिक जीवनात सगळ्यांना धडा मिळाला पाहिजे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तसं आता संस्कृतचं महत्त्व की जे आमच्या पिढीला तर फारच कमी होत गेलं, ते शिक्षणांमधनं पण आलं नाही किंवा लोकांनी त्याचा म्हणजे आजकाल खूपच कमी अशी माझ्या ओळखीमधली तरी मुलं आहेत ज्यांना संस्कृत वाचता येतं किंवा समजतं. तर हा बदलता काळ आणि याचं कसं तुम्ही एक मी सगळ्यांना सांगणार आहे, राष्ट्रगीत वंदे मातरम म्हटल्याखेरीज तुमचा कोणताही समारंभ शाळेत असो, कॉलेजात असो, पब्लिक असो, खाजगी असो, संपत नाही. त्या वंदे मातरमचा कधी अर्थ तुम्ही समजून घेतला का? ते मराठीत नाही, हिंदीत नाही, कानडीत नाही, ते संस्कृतमध्ये आहे. सत्यमेव जयते ही घोषणा जी आहे ती सुद्धा संस्कृत आहे. आणि संस्कृत आज राष्ट्रभाषा. डॉक्टर भीमराव आंबेडकर पहिले कायदा मंत्री, त्यांनी घटना तयार करताना संस्कृतला राष्ट्रभाषा करा असं इच्छा व्यक्त केली. नेहरूंनी ती मानली नाही. नाहीतर आज राष्ट्रभाषा संस्कृत झाली असती. खरे. परंतु निदान वंदे मातरममुळं प्रत्येकाच्या जिभेवर आहे, तो कोणी असो, ते संस्कृत आहे बाळा असं त्याला सांगितलं पाहिजे. किंवा मोठा झाला असलं त्याला सांगितलं, आता बाळ नाहीच, पण वंदे मातरम लहानपणापासून राष्ट्रगीत म्हणून म्हणत आलं आहेस, त्या वंदे म्हणजे मी नमस्कार करतो किंवा करते कुणाला? मातरम. ती मातरम कशी आहे माझी? सुजलाम सुजलाम, गंगा सिंधू सरस्वतींनी भरलेली, तिन्ही सागरांनी वेढलेली, तिला म्हणतात सुजलाम. सुफलाम, नागपूरची संत्री आहेत, नाशिकची द्राक्ष आहेत, इकडची चिक्कू आहेत, काश्मीरची सफरचंद आहेत, अशा सगळ्या फळांनी भरलेली सुफलाम मातरम वंदे. सस्य श्यामलाम, ऊसाची शेतं, भाताची शेतं, सगळ्या धान्यांची शेतं, अशा शेतांनी भरलेली हिरवीगार तुडुंब शेतं भरली आहेत पिकांनी, अशी सस्य श्यामला माझी भारतमाता. हा अर्थ मी सांगितलंच नाही कधी. तो शिशुशाळेपासून मी आता सांगायला लावतो आहे. आणि शिशुशाळेपासून रामरक्षा प्रत्येकाच्या तोंडात त्या म्हणायला लावायची. हे माझं मी आयुष्याचं शेवटचं ठरलं तरी हरकत नाही, पण कार्य मानतो आहे. खरे खरे. तर मी असं ऐकलं आहे, जर संस्कृत म्हणजे जेव्हा आपण काय काय वाचतो तर संस्कृत भाषेचं महत्त्व फार आहे. कारण का त्यांनी मी असं ऐकलं आहे की संगणक जे कम्प्युटर्स आहेत त्यालाही ॲक्सेप्ट करणारी हे भाषा आहे, जी बायनरी लँग्वेज आपण ज्याला म्हणतो त्याच्यापेक्षा जास्ती. आणि जी एक लक्षात घ्या सगळ्यांनी, प्रश्नाचं तुमच्या मूळ आपला जो ध्वनी आहे, जे आपण बोलतो, अगर वाचतो, अगर लिहितो, त्याकरता लिपी आहे. हो. आणि त्या लिपीमध्ये जे आपण बोलतो, लिहितो, वाचतो, त्याचं नाव आहे अक्षर. क्षर म्हणजे विनाशी, अक्षर म्हणजे ज्याचा नाशच कधी होत नाही, त्याला म्हणतात अक्षर. सुशिक्षित आहे त्याचा कधी नाश होत नाही. आपलं लिखाण नव्हे, लिपी नव्हे, आपलं आयुष्य अक्षर झालं पाहिजे. आणि एक स्तोत्र आहे, शिवाचा मंत्र आहे, याचा जन्म कसा झाला अक्षरांचा ते फार गोड आहे, मला आवडलेलं. नृत्तावसाने नटराज राजा ननाद ढक्कान नवपंचवारम उद्धर्तु कामस्तनकार्य सिद्धान एतद विमर्शे शिवसूत्रजालम. भगवान शंकर तांडव नृत्य करत होते. ॲट द एंड ऑफ हिज तांडव, त्याला नृत्य म्हटलं आहे. बायका करतात त्या नाचाला म्हणायचं नृत्य. पुरुष जे करतात ते नृत्य, डबल ते नाही. तेव्हा शिव तांडव चालू होतं, तो ढक्का डमरू वाजवत होता, त्यातून 14 वर्ण निघाले. ते वर्ण मी लहानपणी म्हटले आणि मला पहिला नंबर मिळाला कोल्हापूरच्या पॅलेस थिएटरात नाटकात काम करताना आचार्य त्यांच्या गुरुदक्षिणातला बटू म्हणून 14व्या वर्षी. ती सूत्र आहे का जी गंगोत्री आहे सगळ्या अक्षरांची. ऐ ओण रुलक ए ओंग ऐ औ छायवर अटलण यमंगण नंझवय घड दश
जबागडदास खाफा छाटात चाटताव कपय शशसर हल इति माहेश्वराणी सूत्राणी. महेश्वराच्या डमरूतून निघालेली ही 14 सूत्र आहेत. पहिला अ, त्याचा दीर्घ आ झाला, तो मुळात नाही. अचा दीर्घ केलात की आ. दुसरा ई, इडलुंबमधला, आणि ईश्वर मधला दीर्घ ई, तो रस्वाचा नाही म्हणून तो मुळातला नाही. मुळात अ, ई, उत्तम मधला ऊ, आणि ऊर्ध्वमधला दीर्घ ऊ त्याचा रस्वाचा दीर्घ. ते मुळाक्षरात अ, ई, ऊ, रू, ऋषीतला रला ऊ, रुकार नव्हे, रुपयातला नव्हे, ऋषीतला रू, रू क्लुप्तीतला रुलू, अ, ई, ऊ, रुलू. ए त्याचा आई झाला, ओचा आऊ झाला, ते ए, ओ, आई, आऊ. एवढेच स्वर आहेत. अ, ई, ऊ, रुलू, ए, ओ, आई, औ. या 9 स्वरावर सगळी शब्दांची सृष्टी आहे, हजारो शब्दांची. हया वरटलं न, हय वर ल, यम ङ न, शेवटची सगळ्या ककार वर्गाची 5. घडदश प्रत्येक यातलं 4थं. जबागडदश तिसरं प्रत्येकातलं ककार चकारातलं. ख फ छाटात चाटाताव पहिले आणि दुसरे. श श सर आणि शेवटी ह. हलंत्य म्हणजे व्यंजनांत, आणि अजंत म्हणजे स्वर. ही सगळी सृष्टी त्या डमरूतून निर्माण झाली आहे. त्या जगातल्या सगळ्या भाषा त्यांची आदिजननी संस्कृत आहे, कारण शिवाच्या डमरूतून ती भाषा आली. हे कोणी सांगितलंच नाही कोणाला. खरंच. म्हणून प्रत्येकाने तुमची कोणती मातृभाषा असो, देशी असो की विदेशी असो, संस्कृत शिकणं हे त्या भाषेचे मूळ गंगोत्रीकडे जाणं आहे. हे आपण जगाला समजावून सांगितलं पाहिजे. एम-आय-एन मॅन म्हणतो, HUMN ह्युमन म्हणतो आपण, MIND माइंड म्हणतो. त्याच्या मुळाशी मन टू थिंक आहे. मन टू थिंक म्हणतो ना, तो मन धावतोय, त्यापासून एम-आय-एन मॅन झाला. बरोबर बरोबर. थेम्स तर तमसा झालं. तर आपण सगळ्या जगातल्या भाषांची आदिजननी, आमच्या संस्कृतीची गंगोत्री, संस्कारांची ही संस्कृत आहे. ती भारताने स्वतः शिकली पाहिजे, इतरांनी शिकवली पाहिजे. म्हणून मी आयुष्यातलं राष्ट्रीय काम शेवटचं मानवतेच्या सेवेचं म्हणून संस्कृतला आयुष्य व्हायला. फारच म्हणजे हे आमच्या व्ह्युअर्सना तर हे म्हणजे खरं सांगू का पंडितजी, हे माहितीच नाही आहे लोकांना. म्हणजे इतकी कमी याची. रामजन्मीच्या उद्धाराच्या निमित्तानं तरी खरंय जगाला रामरक्षितून लोकांना जाऊ दे. अगदी. राम असो, कृष्ण असो, बुद्ध असो, गुरुकुलात जाऊन संस्कृतचा अभ्यास केल्याखेरीज रामही झाला नाही, कृष्णही झाला नाही, बुद्धही झाला नाही, जैनही झाला नाही. पुढे संप्रदाय काढू देत हवे ते. आणि माझ्याकडे एक कथा अशी आहे की औरंगजेबाला सुद्धा संस्कृताने जिंकलं. त्याच्या मुलाने त्याला आंबे पाठवले आपले हापूस. आणि बापाला सांगितलं औरंगजेबाला, चाकून आम्हाला नाव सांगा. औरंगजेबाने सगळे कोड अरबी, फारसी, उर्दू बघितले, त्यालाही काही नाव पसंत पडेना. संस्कृत त्याने कोश आपले पंडित दरबारात त्यांच्यामध्ये उघडला आणि त्यातलं संस्कृत नाव एक नाही 2 दिले आहेत. ती जगात कोणी आत्तापर्यंत दिली नाहीत. एक आहे सुधारस, नेक्टर ज्यूस. ओके. मला औरंगजेबाचे लेटर्स मिळाले इंग्रजीत, त्यात मला एक पत्र मिळालं 4 ओळीचं. अरे बापरे. की औरंगजेबाने आपल्या मुलाला नाव सुचवलं आहे नेक्टर ज्यूस, म्हणजे अमृताचा रस, सुधारस. सुधारस. बायका स्वयंपाकात सुधारस करतात, त्याला अमृत हा अर्थही माहितीच नाही त्यांना. सुधा म्हणजे अमृत. पियुषम अमृतम सुधा अशी 3 नावं आहेत अमृताला अमरकोशात.
आणि दुसरं नाव सुचवलं आहे, रसना म्हणजे आपली जीभ, त्याच्यावरचं खेळणं म्हणजे विलास, रसना विलास हा. आहा. हे औरंगजेबाने आंब्याला नाव सुचवलं आहे आपल्या मुलाला आंबे चाखल्यावर. तर पंडितजी, पुढचा प्रश्न असा आहे की सनातन धर्म जो आपला आहे त्याच्यावर आपला काय दृष्टिकोन आहे आणि याचं कसं समर्थन करावं? विद्वान म्हणजे सुशिक्षित आणि आढळणे लोकांना नव्हे, ज्याचं सेवन केलं आणि ते सज्जन आहेत, दुर्जन नाहीत, नित्य द्वेष रागापासून मुक्त आहेत आणि हृदयापासून ज्यांनी जो स्वीकारला, इथं जो ठेवला आहे कायम, त्याला धर्म म्हणा. आणि धारणा धर्म मिथ्याव, तुमची धारणा जी आहे डोळी मिटून देवत येईल, तो धर्म आहे आणि तो प्रजेचं धारण करतो. ते आजचे लोक नास्तिकपणा सोडून खरा धर्म बाहेर हिंडण्या फिरण्यात नाही आहे. इकडे जा तिकडे जा, ते बघ हे बघ. खरं. डोळे मिटून अंतर्मुख व्हा, विचार करा, मनन तपस्या करा आणि मग तो धर्म तुमचं रक्षण करेल. पण आणि तो आदर्श धर्म जो जगला आणि सगळ्या जगाला ज्यांनी पाठ दिला, जगाच्या इतिहासात पहिला कृष्ण, दुसरा आहे गीता सांगणारा. कृष्ण आधी नाही, आधी राम आहे. आणि तो गुरुकुलात जाऊन विश्वामित्राकडून गायत्री आपल्याला दिली, ती विश्वामित्राने दिली आहे जगाला. ती ज्याला पहिल्यांदा मिळाली. आणि शस्त्र आणि शास्त्र दोन्हीचं ज्याने अध्ययन केलं, नुसतं शास्त्र नव्हे शस्त्र पण, धनुष्यबाणाने त्यांनी, आणि शाप देण्याची शक्ती असणं ते शास्त्र. अशी दृष्टी असायची की मी टाकली की भस्म झालं पाहिजे. शब्द असे असायचे की तुम्हाला शाप दिला की राख रांगोळी झाली पाहिजे. या दोन्ही विद्या ज्या रामाने आणि ज्या कृष्णाने शिकल्या, ते दोघंही ब्राह्मण नाहीत. आज ब्राह्मणेतरवाद जे पेटवतात आणि ब्राह्मणाने शिव्या घालतात, त्यानं सांगितलं पाहिजे, बाबांनो, राम हा ब्राह्मण आहे का? क्षत्रिय आहे. क्षत्रिय. कृष्ण कोण? गवळवाड्यातला गवळी आहे. ते कोणी ब्राह्मण नाहीत, पण त्यांनी गुरु केला तो विश्वामित्र केला. श्रीकृष्णांनी सांदीपनीला गेल्या, दोघे गुरुकुलात गेले, दोघांच्या मुंजी झाल्या होत्या. आज समाजाला सांगितलं पाहिजे, मुंजी केवळ ब्राह्मणापुरती नाही आहे, क्षत्रिय वैश्यानं सुद्धा मुंजी आहे. आणि मी माझ्या आयुष्यात राहुल कराड, ज्याच्या घरात कधी मुंजच झालेली आठवत नाही कोणाची, त्याच्या मुलाला मी महावीर नाव त्यांनी ठेवलेलं बदलून आर्यव्रत त्याचं नाव केलं आहे. आणि त्याचं मी गोटा करून शेंडी ठेवून मौंजी बंधन केले. गागा भट्टांनी शिवाजी महाराजांचं मौंजी बंधन केलं. शिवाजीला 8 बायका होत्या बेवाच्या, पण जेव्हा राज्याभिषेक होत नाही गायत्रीशिवाय असं सांगितलं, जेव्हा आमच्या वंशाचे गागा भट्ट वाराणसीत होते, ते इकडं आले, त्याने 8 राण्या असलेल्या शिवाजीची मुंज लावली. 8 राण्याचे परत विवाह लावले धर्ममंत्राने, आणि मग राज्याभिषेक केला आहे. बघा शिवचरित्रकडून. हे लोकांनी महत्त्व गायत्रीचं, धर्माचं, कोणते घराण्यात तुम्ही जन्माला आलेले असा माणूस आहात ना, मग त्या माणसांनी मनन म्हणजे चिंतन, बुद्धी, ती देणारी गायत्री, ती सांगणारा सूर्य, याची उपासना केली पाहिजे. ते राम जगला, ते कृष्ण जगला म्हणून ते अवतार झाले. आपण त्यांच्या मार्गाने जायला. खरे. मी आणि कदिमा पुण्याहून 54-55 साल असेल, बोरी बंदरला चाललो होतो डेक्कन क्वीनमध्ये. ते शेजारी होते. मला म्हणाले, मला आकाशवाणीचा निरोप आला की मी गीत करतो, पाठवतो, आणि ते पुढच्या याची वाट बघतो, निरोपाला घेत नाहीत का? अनेक लोक त्याचा अनुवाद करतायत, पण तो संस्कृत गाडीगळ्यांनी करावाचे. ठीक आहे म्हटलं, आणि त्यांना मी बोरी बंदर यायच्या आत 3 तासात जे पहिलं गीत संस्कृत करून दिलं,
ते त्यांना इतकं आवडलं, ते म्हणतील वाल्मिकीने आधी रामायण लिहिलं आणि मग तुळशीदासाने हिंदी केलं, तसं संस्कृत आधी गाडगिळ्यांनी केलं असं होईल आणि मी मराठी केलं असं लोक म्हणतील. इतकं संस्कृत उत्तम झाले. खरे. त्या चोर ओळी त्याच चालीतल्या ज्या सगळीकडे गेल्या. हां. पण सुधीर फडकेंनी कधी ते म्हटलं नाही आणि श्रीधरही म्हणत नाही. पण हे लोकांना इतकं आवडलं. 25वा महोत्सव जेव्हा गीत रामायणाचा, तेवढ्या बड्या बड्या गायकांनी ते ऐकवलेलं आहे. ते फक्त 4 ओळी आहेत ऐका, पूर्ण मी तुम्हाला नंतर ते छापील देईन. हो. आणि ते स्वतंत्र करू आणि या निमित्तानं सगळीकडे ते ऐकवावं. हो. स्वयं श्री रामप्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती. कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे. पुत्र सांगती चरित पित्याचे, ज्योतीने तेजाची आरती. कुशलव रामायण गाती. आणि मी लगेच संस्कृत केलेलं. ते म्हणाले हे मराठीपेक्षा गोड लागतं. ते म्हटलं संस्कृतची ती गोडी आहे, माझी नाही. स्वयं श्री प्रभु रामश्रवणम, कुशलव रामायण गानम. स्वयं श्री प्रभु रामश्रवणम, कुशलव रामायण गानम. समासमानं कुमारद्वयं, राघवस्य मूर्तं प्रतिमानं. पुत्रनिवेदित तातचरित्रं, ज्योतिषा तेजो निराजनं. कुशलव रामायण गानम. स्वयं श्री प्रभु रामश्रवणम, कुशलव रामायण गानम. ती संस्कृत जी शब्दाची गोडी आहे ती मराठीत नाही आहेत. नाहीत. मराठी गद्य वाटतं, ऐकती बोलती. हे कसं वाटलं? फारच छान वाटलं. आमच्या फारशा व्ह्युअर्सना अजूनही किंवा जी लोक आहेत ह्यांना अध्यात्म, वेद आणि संस्कृती याच्या फरक माहिती नाही. याच्या बाबतीत जर तुम्ही आम्हाला सांगू शकाल. एक लक्षात घ्या, जो मनन करतो त्याला मानव म्हणतात. पशुत आणि आपल्या मानवात फरक काय? तर त्याला मानव म्हणतात याचं कारण त्याला विचाराची बुद्धी आहे. ती मानवेतर प्राण्यांना असतेच अशी नाही. त्यांनाही बुद्धी आहे. त्यांना बुद्धी नाही असं म्हणणं आपण योग्य नाही, पण ते बिचारे प्रकट करू शकत नाही. मानवाला परमेश्वराचं वरदानच आहे. तो पाहिलेलं काय पाहिलं हे सांगू शकतो, ऐकलं काय तेही सांगू शकतो, चिंतिलं काय त्याचं सांगू शकतो. म्हणून तो मनन प्रधान आहे तो मानव. तेव्हा त्याला विचार करता येतो, तो आचारात आणता येतो, त्याचा उच्चार करता येतो, त्यालाच मानव म्हणतात. त्याला जी एक संस्कृती आहे, त्या संस्कृती शब्दाचा सोपा अर्थ कोणीही सांगत नाही. मी 3 भागात संस्कृतीची त्या वाटणी अशी करतो की याला संस्कृती म्हणा. मी जो विचार करतो, ज्याला मनन चिंतन म्हणतात, ते मनन करणं, विचार करणं, चिंतन करणं ही पहिली पायरी आहे. मनन, चिंतन किंवा विचार ही पायरी पहिली. ज्याचं मी मनन केलं, ज्याचं मी चिंतन केलं, ज्याचा मी विचार केला, तसं मी आचरण करणं याला म्हणतात विवेक. मनन विचार न करता मी आचरण करतो त्याला विवेक शून्य म्हणतात. कारण त्याने विचारच केला नाही, हवं तसं वागला. जो मनन चिंतन विचार करेल तो आपल्या आचरणात ते आणेल. त्याचं सद्विवेकी जीवन असेल. आणि विवेक शून्य
हा टाकाऊ आहे. आणि ज्याचं मी मनन चिंतन करून विवेकाचा आचार केला आणि त्याचा मला जो काही लाभ झाला माझ्या चिंतनाचा, मननाचा आणि ते वागण्याचा, तो जोपर्यंत मी दुसऱ्याला सांगितला नाही तोपर्यंत मी स्वार्थी आहे. जे मला मिळालं ते मी दुसऱ्याला देणं, मनन असेल, चिंतन असेल, विचार असेल, ते आचारात आणून मी तो भोगतानाच ते दुसऱ्याला द्यायची बुद्धी जर ठेवली, म्हणजे ज्याचं मी मनन विचार केला, त्याचा आचार केला, आधी केले मग सांगितले, या न्यायाने इतरांना सांगितलं नाही तर मी पापी आहे. जे सुख तुम्हाला मिळालं ते इतरांना सांगितलं की दसपट वाढतं. जे जे तुम्हाला मिळेल ते दसपट देत राहा. घ्यायचा हात जो असा आहे, ती मूठ घेतलीत, ती जोपर्यंत दुसरी ओंजळ तुम्ही दुसऱ्याला दिली नाहीत तोपर्यंत तुम्ही पापी. म्हणून माझा विचार, मग त्याचा आचार आणि आधी करून मग सांगितले तो उच्चार, असं विचार, आचार आणि उच्चार अशा 3 पायऱ्या ज्यांनी ओलांडल्या तो सदाचारी, सच्चिंतक आणि सद्विचार सांगणारा म्हणून जगात आदर्श ठरतो. असा राम होता म्हणून तो राम हा आपला आदर्श आहे. आर्य हा शब्द पहिल्यांदा संस्कृतीने जगाला दिला आणि सारं जग आर्य करून टाकूया, म्हणजे सद्विचार, सदाचार आणि सदुच्चार जो करेल त्याला आर्य म्हणतात. बाकीचे अनार्य, राक्षसी. तेव्हा आपण राक्षस व्हायचं का दैवत व्हायचं दैवी गुणाने, याचा प्रत्येकानं जो विचार करतो तो धार्मिक. आणि धर्म ही बाजारात बाहेर जाऊन प्रदर्शन करण्यासारखी वस्तू नाही, क्रिय विक्रिय करण्यासारखी वस्तू नाही. हृदयाच्या सिंहासनात ती पक्की ठेवून, डोळे मिटून त्याप्रमाणे विचार, त्याप्रमाणे आचार आणि त्याप्रमाणे उच्चार हे करायला जो लावतो तो सदाचारी. क्या बात आहे. ते जीवन आदर्श रामाचं होतं. म्हणून आजच्या पिढीला शिक्षणात जे सांगितलं नाही, बाबांनो आधी विचार करा, खोल विचार करून त्याचा आचार करा, तसे जगा आणि तो लोकांना सांगा. विचार, आचार आणि उच्चार या 3 पायऱ्या मनपूर्वक जडा. आणि हा जो धर्म आहे, हा जो आचार आहे, हा जो देव आहे, त्याचं सिंहासन आत आहे. ते डोळे मिटले तर दिसणार आहे, उघड्या डोळ्यात नाही. बाहेर जेवढं बघतात तेवढं आत अंतर्मुख व्हा. बरोबर. आणि एकाग्रता हृदयाशी आपण करून सूर्याचे किरण घेत घेत त्याची प्रार्थना, धियो यो नः प्रचोदयात, आमच्या बुद्धीला त्या भगवंतानी तशी बुद्धी द्यावी, प्रेरणा द्यावी आणि बुद्धी माझी ॲक्टिवेट ठेवावी, इनॲक्टिव्ह नव्हे, निष्क्रिय नाही. हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. हा पिढीला आपण सांगितला पाहिजे. तसं विचार करा, तसा आचार करा आणि मग उच्चार करा. ज्याचा मी आचार केला त्याचा मी उच्चार करून लोकांना मी दिलं नाही तर मी गिधाड होईन. मी अमृताचा कलश वाहून सद्विचारांचा, संस्कृतीचा गरुडाप्रमाणे देवांना नेऊन जर दिला समाजाला तर माझा आदर्श गरुड आहे, खरं. नाहीतर मी गिधाड आहे. आणि ईशावास्य नावाचं उपनिषद एकच संदेश जगाला देतं, ईशावास्यम इदम सर्वम. अरे बाबा, जगात तू जो जगतोयस ना, हे सगळं परमेश्वराचं निवासस्थान आहे. तो मालक आहे, त्यांनी तुला दिलं आहे. खरं. तर तो दाता आहे, तू ग्राहक आहेस, हे विसरू नको. यत्किंच जगत त्यान जगत, व्हॉट एव्हर इन दिस वर्ल्ड, दिस ग्लोब इज क्रिएशन ऑफ ऑलमायटी. आणि म्हणून तुला जे मिळतं आहे, आत्ता पाहायला मिळतं आहे, ऐकायला मिळतं आहे, खायला प्यायला मिळतं, ते इतरांना देत राहा. तो धर्म आहे. गरुड देणारा नाही, माझं त्याच्यावर धाड घालणारा. गिधाड होऊ नको.
ते आपली संस्कृती गरुडायची पाहिजे, गिधाडायची नाही. आणि त्या ईशावास्य उपनिषदाला शब्द आहे गिधाडवाचक, मा गृधा कस्य धनम, जे दुसरं तुझं नाही त्याच्यावर गिधाडासारखी झडप घालू नको. बरोबर. स्वतः कमाव हो. आणि ते देण्याकरता कमाव. जे मिळालं ते मी जोपर्यंत दुसऱ्याला दिलं नाही तोपर्यंत मी गिधाडलं. आणि सध्याच राहिलो. गरुडाने अमृताचा कुंभ वाहून नेला. हो. स्वतः घट्ट करून तो अमृत झाला असता चिरंजीव. हो. त्याने थेंब नाही घेतला. ते आपण गरुड आदर्श मानून, ते भगवंताचं वाहन आहे. खरे. आणि साऱ्या जगाला मंजूळ केकारावानी मुग्ध करणारे मयुराची जी वाणी आहे ती जगाला ज्ञान देते. तेव्हा शारदांबेचे मयूर व्हा, भगवंताचे गरुड व्हा. आणि नंदी साऱ्या विश्वाला गोमातेच्या थ्रू जीवन देतो. ते त्यांची वाहनही सगळी तुम्हाला जगाला अभय देणारी आहेत. हो. म्हणून कुठलंही वाहन हे तुम्हाला उपद्रव देणारं नाही, उपकार करणार आहे. खरे. ही संस्कृती द्विपदे शम चतुष्पदे, 2 पायावर धावणारी माणसं आणि 4 पायावर धावणारी सगळी पशुदृष्टी यांचं कल्याण सांगणारा एकच धर्म जगातला आपला धर्म. क्या बात आहे, क्या बात आहे. तर पंडितजी, रामराज्य अवधारणा हे आपल्या वास्तविकतेस कशी आणावी आणि आजच्या काळात रामराज्याचं असं कसं आपण त्याला रिलेशन करू शकतो? मी उठल्यापासून झोपेपर्यंत आणि झोपेपर्यंत उठेपर्यंत माझं विचारचक्र कायम चालू असतं. झोपेत मला जी स्वप्न पडतात ती जर मला चांगली स्वप्न पडत असली तर मी सदाचारी आहे, सद्विचारी आहे. वाईट पडली तर माझ्या मनात काहीतरी चुकते म्हणून वाईट येत आहे. मला स्वप्न काही वेळेला पडतात आणि मी एकाला विचारलं, अहो अशी स्वप्न का पडतात मला असं दिसतं की चालता चालता मी हात हवेत मारतोय आणि आकाशात जातोय. विमानात बसवाच लागत नाही, मी हवेत हात मारतो आणि हात मारलो की गेलो वर आणि दोन्ही हाताने असे करत विमानासारखा फिरतोय आणि मला पेच पडतो की आता खाली उतरू कुठं, भूगोलात कुठं आहे पुन्हा आणि मी आलोय कुठं याचं बरं काही पत्ता लागत नाही. आणि कुठेतरी उतरायचा प्रयत्न करतोय, विजेच्या तारा लागतात आणि जाग. तर मला लोक म्हणाले टू मच ॲम्बिशियस असणं त्याचं लक्षण आहे. अँड फॉर ॲम्बिशन स्काय इज द लिमिट. करेक्ट. अँड फॉर द गेन ऑफ नॉलेज ओशन इज द लिमिट. जितके खोल जाल समुद्राच्या तितकं तुमचं ज्ञान सामर्थ्य वाढेल आणि तुमच्या आकांक्षा गगन ठेंगणे पडलं पाहिजे. अशा उच्च आकांक्षा बाळगा. आम्हाला देवाकडे जायचं आहे, खाली नाही बुडवायचं आहे. अगदी बरोबर. तर पंडितजी, आता जसं राम मंदिराचे काम आपलं 22 तारखेला हे उद्घाटन होतं आहे, तर याच्यात देशातील आपलं राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनासाठी हे किती महत्त्वाचं आहे आणि जगभरासाठी हे किती महत्त्वाचं आहे? आपलं जगाला रावण संस्कृतीकडे नेणारी अनेक राष्ट्र आहेत. आज धुमशान जे काही चाललं आहे जगात, निष्पाप लोकांची हत्या जी आपण बघलेली आत्ताच सध्या चालू, आज ऐकतोय, उद्या कुठं बॉम्ब पडेल, उद्या किती निरपराध लागतील. 20,000 लोक मेलेत आत्ता या मागच्या एवढ्यात अलीकडच्या काळात. काय पाप त्यांचं? निरपराध जे लोक आत्ता हजारांनी गेलेले आहेत. ती संस्कृती ही परमेश्वरी संस्कृती नाही, मानवी संस्कृती नाही, राक्षसी संस्कृती आहे. तिच्यापासून जग जर वाचायचं असेल तर कुठंच युद्ध होऊ नये. विश्वकल्याणाकरता, विश्वशांतीकरता कोणी कुणाचं शत्रुत्व करू नये. जगात मानवाने जेवढं आयुष्य दिलं आहे तेवढं आयुष्य विश्वकल्याणाकरता, विश्वशांतीकरता आणि विश्व ऐक्याकरता मला खर्च करता आलं पाहिजे.
अशी शिकवण जर मी शिक्षण संस्थेत अभ्यासात दिली तरच पुढची पिढी हो एकमेकाचा द्वेष करणार नाही. हो सर्वत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणी म्हणजे कल्याण पाहणारे होत मा कश्चित दुःख भाग पाहिजे. आणि म्हणून एकात्मतेचा सहजीवनाचा मंत्र जो आहे सहनाववतु. 9 म्हणजे वी टू लेट अस प्रोटेक्ट इच अदर. अवतू म्हणजे प्रोटेक्ट, आम्ही एकमेकाचं रक्षण करावं. सहनव भुनकतो. घोटभर चहा मी घेतला तर यांना दिल्याशिवाय एकट्याने घ्यायचा नाही. नाही हां घासभर असेल तरी अर्धा घास त्याला तरी मी मकायचा. याला म्हणतात सहनव भुनकतो. आणि जे शौर्य जगात काय करायचं असेल ते मी एकटे नाही, माझ्या जोडीदाराला घेऊन करायचं. तो मुलगा असेल, पत्नी असेल, कोणी असेल, मित्र असेल. सह आणि 9 सह म्हणजे टुगेदर अँड वी टू बापलेक असेल, पती पत्नी असेल, अशा गुरु शिष्य असेल. असं सहजीवनाचा मंत्र फक्त भारताने जगाला दिला आहे. तो आम्ही शिकवला का शाळेत कधी? सहनव भुनकतु सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. नेबर विल हेट इच अदर. ओम शांती शांती शांती. आणि आणखी एक ऋग्वेदाचा मंत्र समानी व आकुती. लेट युअर थॉट बी वन. समाना हृदयानि वह. लेट युअर हार्ट बी वन. समानम अस्तु वो मनः. लेट युअर माइंड बी वन. यथा नस्तु सहस्रणे ऑल ऑफ यू विल बी हॅपी. म्हणून संगच्छध्वम वॉक टुगेदर. संवदध्वम टॉक टुगेदर. संभो मनावसी जानताम नो ईच अदर्स माइंड बेटर. देवा भागं यथा पूर्वे. अवर ब्राइटेस्ट forefathers behaved like this and they were happiest. संजाना ना उपासते. जन्म आणि जन्मानंतर पहिल्यांदा जन्माचा जो संस्कार आहे तो ॲज सून एज बेबी इज बॉर्न त्याची नाळ तोडली, क्लीन केलं त्या बेबीला की आईच्या अंगावर देण्यापूर्वी साणेवरती देवासमोर मधाचा थेंब, तुपाचा थेंब आणि त्यात हातातली अंगठी घासून सुवर्णासारखं बाळ तेजस्वी व्हावं, मधासारखं गोड व्हावं आणि तुपासारखं मैत्री भावाचं व्हावं, कुठेही शत्रू नको. हिरण्य मधुसर्पी श्याम त्याच्या जिभेला पहिल्यांदा चिकटवायचे. त्याचं नाव जातमोक्ष. ॲज सून ॲज बेबी बॉर्न त्यावेळी जो संस्कार केला जन्माला आल्याबरोबर. आता मॅटर्निटी होममध्ये तुम्हाला ते बाळ मिळतच नाही ताब्यात. आणि आता लोकांनी पैसे कमवायचा धंदा चालू केला आहे, बोर लागलेत. सुवर्णप्राशन. अरे ते जन्मल्याबरोबर कोणी केलंच नाही. आता तुम्ही पैसे मिळवण्याकरता 5 तास सुवर्ण हा जन्मल्याबरोबर करायचा आहे. आणखी गंमतदार संस्कार सांगतो. गर्भाधान म्हणून जो महिलांचा करतात ना, मी श्रीलंकेला गेलो होतो, परोडेकरने पाठवलं म्हणून. तिथल्या इंडियन सोसायटीने मला एकत्र बोलावलं. पुण्याचा स्कॉलर आला आहे, डेक्कन कॉलेजाचं काम करणार, त्याचं पण ऐकूया. म्हटलं काय ऑकेजन आहे? ते म्हटलं डोहाळ जेवण आहे कोणाचं बायको. म्हटलं तुमचं काय काम? म्हटलं ते बायकांचं आहे ते. नाही काहीतरी निमित्त लागतं, गेट टुगेदर. मग आम्ही एकत्र आलो आहेत. आणि मला म्हणाल तुम्ही डोहाळ जेवण याच्यावरच बोला. म्हटलं माझी परीक्षा घेत आहेत.
पण माझ्या भाग्याने मी डेक्कन कॉलेजात डोहाळा या 3 एका अक्षरावर काम केलं होतं. त्यात मला मिळालं असं, द्विहृदया नारी, लेडी दॅट प्रेग्नंट वन हॅव्हिंग 2 हार्ट्स. तिला म्हणायचं दौहृदिनी. बाळ जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा ते बिंदुरूप असतं, त्यातून अंडक तयार होतं. ते अंड फुटून मग त्याला हातपाय येतात, डोळे येतात, कान येतात, हातपाय येतात, सगळे अवयव येतात. त्याचं तुम्हाला टाईम टेबल आहे मिळालं प्रसूतीशास्त्रात, आयुर्वेदाने कोणत्या महिन्यात काय काय येतं. त्यातला 5वा 6वा महिना जो आहे, जेव्हा तिला डोहाळ जेवण करतात त्यावेळेला हार्ट व्हायला लागतं तयार. आणि तिची एकटीची इच्छा नव्हे, त्या बेबीची इच्छा उडबी. पोटात जी गर्भावस्थेत आहे त्या बेबीची इच्छा निर्माण होते, त्या तिची स्वतःची इच्छा आणि त्या उडबी बेबीची इच्छा, ज्याला म्हणतात दौहृद. तिला म्हणतात दौहृदिनी, हॅव्हिंग 2 हार्ट्स. त्या दौहृदाचं मराठी डोहाळा झाला. अच्छा. ते लोक उडालेच सगळं ऐकून. म्हणाले आम्हाला कधीच माहीत नव्हते. आणि हा माणूस म्हणाले आपल्याला त्या दौहृद शब्दाचं झालं डोहाळा, आणि तिला जे खायला घालाल त्यामुळं तिचं एकटीचं समाधान नाही, ते उडबी बेबीचंही समाधान होतं. हा एक संस्कार आहे. जन्माला आल्याबरोबर पहिला संस्कार जातवंश म्हणून जो करतात, सोनाणी चाटण्याचा, त्यानंतर बारशाचा संस्कार आहे, नामकरण. देवाला घेऊन जायचा संस्कार आहे. ज्यावेळी त्याला दात फुटलेले नाही आहेत त्यावेळी त्याला मऊ काहीतरी करून घालायचं आहे. आईचं दूध कमी व्हायला लागलं आहे तेव्हा पहिलं अन्नभरणाचा संस्कार आहे. आणि या क्रमाने मग पुढं बिस्किट ठेवलं आपण म्हणतो ना, त्याला मुंडन म्हणतात. तो मुंडनाचा संस्कार आहे. आणि या यादीत 8वा 9वा संस्कार उपनयन मुंजीचा, गायत्रीनी गुरुच्या ताब्यात देऊन टाकायचा. घरातलं अन्न आईनं लाडाने घालणं बंद म्हणून मातृभोजन, शेवटचा घास. बरोबर. आता गेला गुरुच्या तुमच्या हातात. मग गुरुकुलाचा. मग गुरुकुलातून त्याला घरी पाठवताना कॉन्व्होकेशन ॲड्रेस आहे. आणि त्या कॉन्व्होकेशनमध्ये सत्यं वद धर्मंचर स्वाध्यायान मा प्रमदा, खरं बोल, धर्माप्रमाणे चाल, स्वाध्याय म्हणजे शिकलास ते दुसऱ्याला शिकवल्याशिवाय दिवस उजाडू देऊ नको. जे तू ऐकलंस ते दुसऱ्याला ऐकव, जे केलंस ते दुसऱ्याला करायला लाव, जे शिकलास ते दुसऱ्याला शिकव, नाहीतर तू गिधाड. गरुडाप्रमाणे जाय. हा कॉन्व्होकेशन ॲड्रेस आहे, संस्कृत आहे मुळात. आणि बाप जर बिडी उडत असेल, तंबाखू खात असेल, तपकीर उडत असेल, ते तू करू नको. आमचे चांगले जे असतील गुरुचे तेच आचार घे. याने अस्माकं सुचरितानी तानी त्वया सेवितव्ये नो इतराणी, असं बजावलं आहे. मग विवाह संस्काराला. अयोध्या याचा अर्थ काय आहे या शब्दाचा? योद्ध म्हणजे फायटेबल. आणि जिथं गेल्यानंतर युद्धच करावं लागणार नाही, केवळ कल्याणमय राज्य असेल. अरे वा. मोस्ट आयडियल नेशन, दॅट इज अयोध्या. वा. सुंदर युद्ध करतो तो सुयोधन, वाईट युद्ध करतो तो दुर्योधन. आणि युद्धच नको अशी भावना जिथं जाऊन निर्माण होईल ती अयोध्या. सो देर इज नो एनमिटी, फुल ऑफ फ्रेंडशिप. खूपच सुंदर. एक लक्षात ठेवलं पाहिजे, धर्म जो हृदयामध्येच आपण धारण करतो. डोळे मिटून शांत होऊन तुम्ही अंतर्मुख होऊन
शांत चित्त बसल्यानंतर हृदयाच्या गाभाऱ्यात ज्याला आपण पाहू शकतो त्याचं नाव धर्म. आणि धर्मस्य तत्वम निहितं गुहायाम. ती गुहा कोणती? तुमचं अंतःकरण. तेव्हा डोळे मिटा, ध्यानस्थ व्हा आणि अंतःकरणाच्या देवाऱ्यात ज्याला पाहता त्याचं नाव धर्म. आणि धर्माचं तात्पर्य एकाच शब्दात सांगायचं असेल तर ते श्रीराम. जगातलं आदिकाव्य जे वाल्मिकी महर्षींनी क्रौंच मिथुनातल्या एकाला मारल्यामुळे झालेला शोक, तो श्लोकत्वमागत हा श्लोकरूप रामायणाच्या रूपाने बाहेर पडला. तेव्हा कारुण्यातून दयाभावातून जे जन्माला आलं ते रामायण. आणि त्या रामायणाचा नायक आहे भगवान श्रीराम, जो आपल्याला रममाण करतो धर्माच्या ठिकाणी, परमेश्वराच्या ठिकाणी, जीवनाच्या ठिकाणी. आणि ज्याचं एकमेव अद्वितीय स्थान आहे तुमच्या हृदयाचे सिंहासन. प्रत्येक जगातल्या मानवाने, केवळ भारतीयांनी नव्हे, जेव्हा भारत हा शब्दच नव्हता, भारतानंतर भारत झालेला आहे. हिंदुस्तान शब्द नव्हता, सिंधूमुळे हिंदुस्तान झाला. त्यावेळेला आपल्या देशाचं नाव होतं आर्यावर्त. आणि आर्य शब्द ऋग्वेद सांगतो, जे सुशिक्षित, सुसंस्कृत असं धार्मिक जीवन जगतात, कोणालाही पीडा करायचे नाही, करायचे तर इतरांच्यावरती दया करा, त्यांचं रक्षण करा आणि त्यात आपला आनंद माना. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु. म्हणजे सगळ्याही कल्याणकारकच पावत. मा कश्चित दुःख भागवय. जगात कोणी दुःखी असू नये, रामाच्या ठिकाणी सगळ्यांनी रममाण व्हावं असं सांगण्याचा आर्यांचा जो धर्म आहे, त्याचा आविष्कार जगातलं पहिलं महाकाव्य, जगातलं सर्व भाषातलं, ते म्हणतात ते आदी महाकाव्य रामायण. आणि त्याचे करते महर्षी वाल्मिकी. तेव्हा त्यांनी जी शिकवण दिली ती केवळ भारताला नव्हे, आपल्या मूठभर लोकांना, जगातल्या सगळ्या आर्यवंशीयांना, जे आर्यावर्तातच सगळे देश होते, त्यातून पुढं मग आपल्या निरनिराळ्या नवीन संस्कृती ज्या जन्माला आल्या त्यांनी आपले भाग तोडून घेतले आणि आर्यावरचे तुकडे तुकडे होऊन आत्ता भारत शिल्लक राहिला आहे. पण त्या जगाला जो पहिला धर्म मिळाला तो आपल्या या भूमीने सिंधू तीरावरच्या भारतीयांनी दिलेला आहे. आणि त्याचा आदर्श वाल्मिकीचं रामायण. आणि त्यातला नायक आहे तो राम, जो सगळ्या कल्याणांचा साठा महासागर आहे, चरित्राचा आदर्श आहे, धर्मवृक्षाचं महाबीज आहे. आणि त्याचंच विश्वाच्या इतिहासातलं पहिलं अनेक वेळा छिन्न झालेलं मंदिर येत्या 22 जानेवारीला उभं राहत आहे. ते केवळ भारतावर उपकार नाही, जगावर उपकार आहेत. पृथ्वीचा उद्धार काल आलेला आहे. सगळ्या पृथ्वीचं, मानवतेचं, चराचराचं पुनःस्थापन होणार आहे, सगळ्यांचं कल्याण होणार आहे. त्याकरता 22 जानेवारीला नरेंद्र मोदींच्या हस्ते भगवान रामचंद्राची प्रतिष्ठा होते. अशा वेळेला प्रत्येकाने राम वाचला पाहिजे, राम ऐकला पाहिजे, रामाचं चिंतन केलं पाहिजे. राम नाम सत्य आहे. हे केवळ वैकुंठाला जाताना बोलायचे बोल नाहीत. तुमच्या जीवनामध्ये पूर्वजन्मात राम होता, याही जन्मात राम आहे आणि पुढच्याही जन्मात तुम्हाला राम सतत संगत करणारा असला पाहिजे. याकरता रामाचं आपण कल्याणकारक स्तोत्र आज प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तर पंडितजी, 22 तारखेचंच काय महत्त्व आहे? 22 जानेवारीलाच का हा मुहूर्त आपण म्हणजे उद्घाटनाचा सिलेक्ट केला आहे? आपण जी दशावताराची कल्पना मांडली त्यातला पहिला अवतार आहे भगवान रामचंद्र. भगवान कृष्ण नंतर आहेत आणि बुद्ध तर अलीकडचे आहेत अगदी. त्या रामापासून बुद्धापर्यंत जे अवतार झाले त्या दशावतारातला पहिला अवतार श्रीराम आहे. आणि
त्या रामाचं जे चरित्र आहे तसं आदर्श चरित्र जगामध्ये कोणत्याही धर्मात, कोणत्याही संप्रदायात, मानवतेच्या इतिहासात अन्य नाही. आणि त्याचा जन्म ज्या अयोध्येत झाला शरयू तीरावर, तिथं जे त्याच्या जन्मस्थानी महामंदिर होतं, जे बाबराच्या काळात तोडलं गेलं आणि गेली अनेक शतकं मोगली राजवटीत ज्याचा उद्धार होऊ शकला नाही, तेव्हा भारताला स्वातंत्र्य जरी 75 वर्षापूर्वी मिळालं असलं आणि 75 भारताची आपण साजरी करत असलो, तरी ज्यात राम नाही त्या देशात प्राण नाही. खरे. राम हाच आमच्या देशाचा प्राण आहे. राम हाच आमचा श्वासोच्छ्वास आहे. तो आमचा गेलेला श्वासोच्छ्वास, आमचा प्राण, आमचं हृदय जे कोणी नाहीसे केलं होतं, त्याची ऐतिहासिक प्राणप्रतिष्ठा या विश्वातिहासात अयोध्येत होते 22 जानेवारीला. अशा वेळेला प्रत्येकाने राम नाम सत्य आहे हा आपल्याला पोचवताना मंत्र ऐकायचा नाही आहे. दिवानिश म्हणजे रात्र, दिवस रात्र 24 तास रामाचं स्थान हृदयात प्रत्येकाने पक्क ठेवावं. रामचरित ऐकावं, रामचरित ऐकवावं आणि सगळ्यांना राममय करून टाकावं. रामराज्य हे सगळं जगातलं सर्वात आदर्श अशा प्रकारचं राज्य आहे. प्रत्येक मानव जर राम झाला तर रावण शिल्लक राहणार नाही. बरोबर, अगदी बरोबर. तर पंडितजी, जसं की रामाचं महत्त्व आपण सांगितलं, तर प्रत्येकाने रामाची जी विशेषता आहे राम राज्यातलं, त्यांनी प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचं कसं महत्त्व आणावं, त्याच्याने कसा परिणाम होऊ शकतो. आपल्याला याकरता मी भगवद्गीतेतला संपूर्ण भगवद्गीतेचा सगळ्या महाभारताचं तात्पर्य म्हणून सगळ्यांना मी जे सांगतो ते 3 श्लोक आहेत. त्यातला एकच श्लोक जरी तुम्ही ऐकलात आणि त्यात राम आहे हे तुम्हाला जर पटलं तर तुम्ही असा प्रश्न परत विचारणारच नाही. तो श्लोक असा आहे, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणजे मानवतेला सांगतात, अरे जो दररोज सूर्योदय होतो ना, त्यातले तुम्ही सूर्योदयाचे काही क्षण डोळे भरून सूर्य बघू शकता. डोळे मिटत नाही इतका वेळ तुम्ही सूर्य पाहता. सूर्योदयाच्या काळीसुद्धा तुम्हाला सूर्य डोळ्यात साठवता येतो. रात्री चंद्र तेच सूर्यकिरण शीतल होऊन तुम्हाला देतो. तेव्हा रात्रंदिवस भगवान सूर्यनारायण तुम्हाला जे काही देतो ना, त्याचं नाव आहे तेजस. आणि तुम्ही तेजस्वी दिसता. भगवान म्हणतो ते सूर्याचं जे तेज आहे, जे दिवसा आपल्याला सूर्यकिरणातून मिळतं, रात्री चंद्रकिरणातून मिळतं आणि दिव्याच्या संध्याकाळच्या दीपज्योतीमधून मिळतं अग्निरूप, त्याचं नाव तेज आहे. आणि भगवान म्हणते तेज मी आहे. तेव्हा भगवान कुठल्या मंदिरात जाऊन आपल्याला भेटेल, अयोध्येला, काशीला, द्वारकेला जावं लागेल असं नाही. तुम्ही आहेत तिथं डोळे मिटा, अंतर्मुख व्हा, हृदयाच्या सिंहासनावर बसलेला तो परमेश्वर पहा, भगवान राम पहा, भगवान श्रीकृष्ण पहा. कारण सूर्य आपल्याला तो विनामूल्य नवा पैसा न देता फक्त सूर्योदयापूर्वी स्नान करा, डोळे भरून त्याला पहा आणि गायत्रीच्या एका मंत्राने, गायत्री मंत्र सांगतोय, ओम भूर्भुवस्वः तत्सवितुः म्हणजे सूर्यनारायणाचं, वरेण्यम म्हणजे वरायला योग्य. वधू जसं वराला निवडते तसं तुम्ही वरायला योग्य आपलं करावं. असं जे तेज आहे त्याचं आम्ही ध्यान करतो, सूर्याच्या तेजाचं. आणि त्यानं आमच्या बुद्धीला कार्यान्वित करावं, ॲक्टिवेट करावं. ॲक्टिवेशन म्हणतात प्रचोदना, ध्यो यो न प्रचोदयात. तो सूर्यनारायण आमच्या धीला बुद्धीला कार्यक्षम करो, ती कधी न झोपो, ही प्रार्थना करायला जी सांगितली आहे.
ती प्रार्थना ज्यांनी जन्मापासून अखेरपर्यंत आणि या जन्मापासून जन्मोजन्मी विसरलं नाही, तो आदर्श आहे भगवान रामचंद्र. खरं. त्या रामचंद्राचं विश्वातलं पहिलं सगळ्यात मोठं असं आता स्मारक उभं राहतं अयोध्येला. त्यावेळेला त्या रामाला सतत हृदयाच्या सिंहासनावर अखंड बसलेलं ठेवणं आणि आपण राममय होणं, अरे स्वतःच राम व्हा, रामासारखे चिरंजीव व्हा, हा संदेश या निमित्ताने आपण सगळ्या जगाला दिला पाहिजे. खरं आहे, खरं आहे. तर पंडितजी, आपण रामरक्षा स्तोत्र याचं काय कसं महत्त्व आहे आणि हे आपल्या प्रत्येक मानवी जीवनात याचं कसं योगदान होऊ शकतं जर ते नीट वाचलं तर? अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. स्तोत्र शब्द जिथं देवाचं स्तवन स्तुती केली जाते त्याला म्हणतात स्तोत्र. अग्नीपासून जितकी आपण पंचमहाभूतं मानली, दशावतार मानले, त्या प्रत्येकाचं स्तोत्र आहे. आज आपण रामरक्षा स्तोत्र आहे. मग कृष्णाचं स्तोत्र आपण म्हटलं पाहिजे, विष्णू सहस्त्रनामाचा अभ्यास केला पाहिजे. अशी प्रत्येक देवीचं स्तोत्र आहे. आपण आत्ता सुरुवात जी करतो आहे रामरक्षा स्तोत्राने, आपण एकामागून एक सगळ्या देवतांची स्तोत्र अशी ऐकूया, त्याचं महत्त्व लोकांना सांगूया. रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य. स्तोत्र मंत्र म्हटलं की ते ऋषीचाच अधिकार आहे करायचा. तुम्ही आम्ही केलेला स्तोत्र मंत्र कोणी म्हणत नाही. बरोबर. ऋषी जे करतात, आणि ऋषी शब्दाची व्याख्या कोणी तुम्हाला सांगणार नाही. ज्याला दर्शन घडतं परमेश्वराचं तो ऋषी. ऋषीर दर्शनात. अच्छा. आणि तो मुनी जो मनन करतो आणि जगाला जिंकतो तो मुनी. मननात मुनी, दर्शनात ऋषी. तेव्हा बुधकौशिक नावाच्या ऋषीने ज्याची रचना केली ते रामरक्षा स्तोत्र आपल्या घरी दिवे लागणेला शुभंकरोतो संध्या असं संध्याकाळच्या वेळेला प्रार्थना केली, दीपवंदना, तर रामरक्षा म्हटलीच पाहिजे असा संस्कार घरोघरी एका काळी होता. आज किती टक्के राहिला आहे हे आपल्याला शोधावं लागेल. आणि जर तो दिवा विझला असला संस्काराचा, तो घराघरात प्रज्वलित झाला पाहिजे. नुसती देवासमोर दीपज्योत लावून नमस्कार करू नका. रामरक्षेचा ज्ञानदीप लावा आणि घरोघरी रामरक्षा म्हटली जाईल, तिचा अर्थ त्या बाळांना सांगितला जाईल आणि ते पुढच्या पिढीला मोठे झाल्यावर सतत शिकवत राहतील, अशी आपण आज प्रतिज्ञा केली पाहिजे. अगदी बरोबर. पण रामरक्षा म्हणण्याचं जे आपलं पुस्तक आहे त्याच्यात मी असं वाचलं आहे की प्रत्येक त्या श्लोकाला एक महत्त्व आहे, प्रत्येक लाईनला महत्त्व आहे. तर ते आपल्या शरीरावर त्याचं काय प्रभाव पडतात, कसे प्रभाव पडू शकतात? असं आहे, जगातलं आदर्श जेवण कोणाचं? रामाचं. सुखानं गाद्यावर लोळणाऱ्याचं एखाद्याचं नाही. बरोबर. ज्यांनी जीवनभर वनवासासकट सगळे कष्ट भोगले, सीतेबरोबर संसार करत असताना तिचा त्याग करण्याची, तिच्यापासून दूर राहण्याची, तिचं अपहरण होण्याची, शत्रूच्या ताब्यात तिला राहायची पाळी येण्याची वनवासाची, अशी शिक्षा भगवंताला भोगावी लागली. म्हणजे भगवंतसुद्धा त्या शिक्षेपासून मुक्त झाला नाही. तर तुमच्या आशीर्वादात, तुमच्या आयुष्यात ज्या तुम्हाला काही भोगावे लागतात, शिक्षा होतात, त्या रामाला भोगाव्या लागल्या शिक्षेच्या मनाने काहीच नाहीत. म्हणून तुमचं सारं आयुष्य कोणतीही शिक्षा भोगावी लागेल अशा प्रकारचं संकटमय व्हायला नको असेल, म्हणजेच निर्विघ्न व्हायला पाहिजे असेल, कल्याणकारक व्हायला पाहिजे असेल, तुमचंच कल्याण नव्हे. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणी, म्हणजे कल्याणाने पश्यन्तु मा कश्चित् दुःख भागवे. दुःख कुठं जगात शिल्लकच राहू नये अशी तुमची जर इच्छा असेल, त्यात तुम्ही आलाच. पण इतर जग दुःखी राहिले तर तुम्ही सुखी होऊ शकत नाही. बरोबर. म्हणून साऱ्या जगाला परमेश्वरा रामा सुखी कर अशी रामाची प्रार्थना करण्याचा अगदी थोडा वेळ देऊन समुद्रासारखं सगळं कल्याण मिळवण्याचा एकमेव अद्वितीय उपाय
रामरक्षा स्तोत्र जे 40 श्लोकात बसलेलं आहे आणि त्यातही 5 श्लोकांचं जे कवच आहे ते तुम्ही म्हटलं की सारं तुमचंच जीवन नव्हे, तुमच्या जीवनाबरोबर इतर समाजाचंही जीवन तुम्ही कल्याण करू शकता. यासारखा धर्म नाही आणि ते न करणे यासारखा अधर्म पाप नाही. म्हणून ज्याला पापी व्हायचं नसेल, पुण्यमय जगायचं असेल ना, पुण्यमय जगाला करायचं असेल, त्यांनी दुसऱ्यावर उपकार नव्हे स्वतःवर उपकार म्हणून स्वतःचं न टाळता येण्यासारखं कर्तव्य म्हणून नित्य रामरक्षा स्तोत्र अर्थ जाणून म्हणावं, एवढीच माझी कळकळीची सगळ्या रामभक्तांना प्रार्थना आहे. अगदी बरोबर. संपूर्ण रामरक्षा बुधकौशिक ऋषींनी जी सांगितली तो सर्व रामायणाचा 25,000 श्लोकाच्या रामायणाचा संक्षेप या 40 श्लोकांच्या रामरक्षेत आपल्याला मिळतो. वाल्मिकींनी रामायण सगळं सांगितलं, त्यातली रामरक्षा जी 40 श्लोकाची आहे तो संपूर्ण रामायणाचं पारायण आपल्याला करणं शक्य नाही. त्यांनी निदान दररोज दिवे लागण्याच्या वेळेला संध्याकाळी शुभंकरोतो कल्याणम धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतीला नमस्कार करायचा आहे. त्यामुळं शत्रू नाहीसे होतील, शत्रुत्वाची आपल्या मनातली बुद्धी नाहीशी होईल. पण त्याचबरोबर ज्या रामानं रावणाच्या दुर्बुद्धीचा नाश केला तसं आमचं जीवन रावणाच्या वाटेला कधी जाऊ नये, रामासारखं आदर्श जीवन असावं आणि रामाला जे भोगावं लागलं ते आपल्याला भोगावायला लागू नये. याकरता सगळं आयुष्याचं कल्याण आपल्या व्हावं, आपल्याला कोणी शत्रूच असू नये, आपण जगाचे मित्र व्हावे, त्याला विश्वामित्र म्हणतात. याकरता जे कवच आहे त्या कवचात रघुवंश हा राघवांचा वंश आहे, त्याला राघव म्हटलं आहे. रघु ज्यांचा पहिला ते सगळे पुढचे राघव, रामाही राघव. रघुपती राघव राजाराम म्हणतो आपण. बरोबर. रघूंचा जो पती आहे तो राघव आणि रामातला हा आदर्श राजा म्हणतो राजाराम. आणि पतितांचं पावन असलेला जे बुडायला लागले त्यांना तारणारा तो राम आहे. आणि सीतेसहित आहे म्हणतो सीताराम आहे. अशा रामाची केवळ 20 विशेषणं सांगून शेवटी 21वावं राम हे विशेष नाम आलं आणि तो स्पर्श करून आपल्या एकेका अवयवाला या 20 नावं असलेल्या रामाने त्या अवयवाचं माझं रक्षण करावं म्हणून अवयवांना स्पर्श करून म्हटलेली रामरक्षेची जी स्तवनाची 5 श्लोकाच्या धावळी आहेत त्या अतिशय महत्त्वाच्या म्हणून सांगितल्या. आणि रामरक्षां पठेत प्राज्ञः पूर्वार्ध एका श्लोकाचा जो पहिला आहे, रामरक्ष शहाण्या माणसांनी नित्य म्हणावं. स्तोत्र लहरीला येईल तेव्हा केव्हा तरी म्हणण्यासारख्याने नित्य म्हणायचं आहे. संध्याकाळी म्हणाच, सकाळी म्हटलं तरी हरकत नाही. अखंड त्याचं मनन चिंतन 24 तास प्रत्येक श्वासाबरोबर राम तुमच्या मनात अंतःकरणात अखंड असला पाहिजे. याकरता जे हे कवच सांगितलं ते मस्तकापासून तळपायापर्यंत माझे 20 अवयव आहेत, त्या अवयवांना स्पर्श करून त्यांनी माझ्या या कपाळाचं रक्षण करावरच्या कवटी आहे माझी, त्यात बुद्धी आहे, मेंदू आहे, तिथून सुरुवात करून पायाच्या तळव्यापर्यंत 20 अवयवांना स्पर्श करून जे म्हणा म्हटले ते तसं म्हटलं नाही तर रामाने कुठल्या भागाचं रक्षण करायचं? संपूर्ण शरीराचं रक्षण, त्या अवयवाचं रक्षण करायला सांगणारं हे रामरक्षा कवच अतिशय महत्त्वाचं आहे. शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुती घ्राणं पातु मखत्राता
मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यं पातु खरिद्वंसी नाभिं जाम्बोदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभु ऊरू रघुत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृत् जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः. इथं राम शब्द शेवटी आला. माझ्या संपूर्ण शरीराचं रामाने रक्षण करावं, पण आधी माझी टाळू बुद्धी जिथं आहे, तो माझा शिरोभाग जो आहे तो राघव रघुकुलाचा आद्य असलेला, त्या राघव रामाने राघवा रामहा मम शिरा पाहतो असं पूर्ण वाक्य आहे. तेव्हा त्यांनी पहिल्यांदा कपाळावर हात ठेवायचा आणि माझ्या बुद्धीचं रक्षण रामाने करावं, मतीचं रक्षण करावं, मस्तकाचं रक्षण करावं, म्हणून राघवा रामहा मां पातू असं पूर्ण वाक्य आहे. भालम दशरथात महारामहा पातू. माझं कपाळ जे आहे तो दशरथाचा लाडका मुलगा राम, त्यांनी कपाळात कौसल्येयो दृशौ पातू. कौसल्येचा लाडका राम, त्यांनी दृष्टीचं रक्षण. विश्वामित्र प्रिय श्रुती. विश्वामित्र गुरु आहे, त्याचा लाडका राम, त्यांनी माझ्या कानाचं रक्षण करावं. तेव्हा रामाच्या कानात विद्या जी दिली ती विश्वामित्रांनी दिली. तेव्हा राघव वंश सांगितला, पिता सांगितला, माता सांगितली आणि गुरु सांगितला. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, याचं प्रात्यक्षिक इथं कानापर्यंत आलं. घ्राणम पातु मखत्राचा. रामाचा अवतार कार्य काय? यज्ञरक्षण. मख म्हणजे यज्ञ, त्याचा त्राता रक्षण करणारा. घ्राण म्हणजे माझा नाक, त्याचं रक्षण करू. मुखम सौमित्री वत्सला. सौमित्री लक्ष्मण, त्याचा लाडका राम, माझ्या मुखाचं रक्षण करो. जिह्वां विद्यानिधी पातू. माझं खाणं पिणं चोखणं चाटणं त्या जिभेच्या रसाचे होत नाही, आणि तिथंच माझ्या जिभेवर विद्या नर्तकी व्हावी याकरता माझ्या जिभेचं रक्षण. जिह्वां विद्यानिधी राम जो आहे तो माझ्या जिभेवरती सगळ्या विद्या आणून ठेवावा. विद्या पाहिजे असतील तर जिभेचं रक्षण झालं पाहिजे, त्याच्यावर सगळ्या विद्या माझ्या नाचल्या पाहिजेत. म्हणून जिह्वां विद्यानिधी पातू. कंठम भरतवंदिता. लाडका भरत, ज्याच्या नावाने रामाने राज्य केलं आणि भरत त्याच्या पादुका घेऊन गेला आणि त्याने ठेवल्या, तो लाडका राम भरताचा, ज्याला आपल्या ठिकाणी मानून त्यांनी राज्य करायला लावलं. कंठम भरतबंदिता. त्या भरताने ज्याचं बंधन केलं तो राम माझ्या कंठाचं रक्षण करो. स्कंदो दिव्यायुध पाहतो. रावणाला जिंकलं, लंकेवर चढाई केली, तिथं दिव्य शस्त्र त्यांनी ज्या खांद्यावर ठेवली त्या माझ्या खांद्याचं रक्षण त्या दिव्य आयुध रक्षणाला रामाने करावं. भुजौ भग्नेश कार्मुकः. माझ्या दंडात ज्याने शिवधनुष्याचा भंग केला त्या रामाच्या दंडातली शक्ती मला पाहिजे असेल तर माझ्या दंडाचं रक्षण, शिवधनुष्य भंग करणार. आणि माझे हे दोन हात रामांनी सीतेच्या हातात घेऊन सुंदर संसार केला. त्या माझ्या हाताने, मी अविवाहित असेन तर जे मी हातात घेईन, विवाहित असेन तर जे मी हातात घेतलेत, त्या दोन्ही हाताचं रक्षण सीता स्वयंवरात सीतेचा हात घेतले रामकर. हृदयं जामदग्नेजित
माझ्या हृदयाचं रक्षण त्या परशुरामावर ज्यांनी विजय मिळवला त्या रामानं माझ्या हृदयाचं रक्षण मध्यम पादुकरध्वंसी खऱ्या रक्षणाचा ध्वंस केला त्यांनी हृदय आणि माझी बिंबी नाभी त्याला म्हणतात मध्य त्या खरं रक्षणाचा नाश करणाऱ्याने माझ्या मध्याचं रक्षण नाभीम जांबवत आश्रया माझी नाभी बिंबी त्या जांबवंताला ज्याने आश्रय दिला रक्षण केलं त्याने माझ्या बिंबीचं रक्षण सुग्रीवेशा कटी पाहतो माझ्या कंबर जी आहे तिचं रक्षण दोन्ही कंबरांचं एक कंबर नाही दोन कंबर आहेत म्हणून कटी म्हटलं कटी रसो केलं तर एकच दोन्ही कंबरा म्हणजे त्यांचं रक्षण सुग्रीवाच्या रामदेव सक्तीनी म्हणजे पुठ्ठा हिप्स त्याचं रक्षण हनुमंताचं बल ज्याच होतं तेव्हा हनुमंताचा बरोबर राम त्यांनी माझे पण पुठ्ठे हनुमंतासारख्या आकाशात उड्डाण करता यावं असे करायचे उरू रघुत्तम पाहतो दोन्ही मांड्या ठुपटून राक्षसांच्या कुलाचा विनाश रामाने केला ते बळ माझ्या मांडीत यावं उरू रघुत्तम पाहतो रक्षा कुलविनाश करत जानूनी म्हणजे माझे दोन्ही गुडघे हा पूल आहे खाली पायाकडे जाण्याचा ते सेतू बांधावे सागरी ज्याने सेतू बांधला त्यांनी माझ्या दोन्ही गुडघ्याचं रक्षण करावं जंघे दशमुखांतका माझ्या जांगा आहेत या गुडघ्याचा खालचा भाग ते दशमुख रावणाचा ज्यांनी नाश केला त्यांनी माझ्या या जंगांचं रक्षण करावं पण रामायण इथं संपलं नाही रावणाच्या वधाने रावणाच्या वधाने रामायण संपलं नाही लक्ष्मणाला मोह झाला लंका घ्यावीच सोन्याची आणि राज्य करावं त्याला रामाने वज्र वेड्या नमे लक्ष्मण रोचते स्वर्णमयी लंका मला नको जननी जन्मभूमीश्च स्वर्गादे बऱ्या बोलाने अयोध्येचं माझी आई आणि माझी मातृभूमी ही मला स्वर्गापेक्षा श्रेष्ठ वाटतात असं रामाने जिथं बजावलं आणि त्याला अयोध्येत जाऊन आपल्याला राज्य करायचं आहे राम स्वतः बसला नाही जाऊन राज्यावर त्यांनी भरताला सांगितलं तू राजा हो भरताने आपल्या पादुका घेतल्या रामाच्या आणि तिथं जाऊन राज्य केलं पुढचं तेव्हा ज्यांनी आपल्या पादव बिभीषण श्रीदहा बिभीषणाला ज्यांनी राज्याभिषेक करायला लावला राज्यश्री दिली त्यांनी माझ्या पायाचं रक्षण करावं इथं रामायण संपले रावणाच्या वधाने नाही आणि असा राम आत्ता 20 नावं ज्यांची घेतली विशेषणं पातु राम हा अखिलम वपू खिलम वपू जे आहे ते राम हा अखिलम वपू पातू अखिल म्हणजे संपूर्ण पातु रामो रामोखिलम करायचं नाही राम हा अखिलमचं होतं पातु रामोखिलम वपू संपूर्ण शरीराचं रक्षण रामाने करावं असे हे कवच सांगतं असे जे रामरक्षा कवच अवयवांना स्पर्श करून म्हणतील त्यांची सगळी चिंता राम वाहणार आहे तेव्हा आपण शुद्ध स्वरूपात हे कवच अवयव स्पर्शपूर्वक म्हणणं हाच रामरक्षेचं तात्पर्य आहे तेव्हा संपूर्ण रामरक्षा जरी तुम्हाला म्हणता आली तर फारच चांगलं निदान कवच अवयवांना स्पर्श करून म्हणायला लावा भगवान रामचंद्र तुमचं भलं करेल आजच्या काळाची फार गरज आहे कारण काय आहे आज राम जन्मभूमीचं उद्घाटन होतं आहे आज सगळं हे जे जुळून आलं आहे पण याचं महत्त्वच या पिढीला माहिती नाही आहे आम्हाला सगळ्यांना कोणालाच काहीच याची एवढी जाणवता नाही आहे तर त्यासाठी हे तुम्ही आमच्याबरोबर शेअर केलंस त्यासाठी आम्ही खरंच आभार मानतो तुमचे आभार मानणं परकेपणा येतो त्यामुळं मी स्वीकारत नाही वी आर मीटिंग अगेन येस विल मीट अगेन